हा गतिरोधक आपण पाहता हा गतिरोधक आहे सांगलीच्या बायपासवर असणारा घाडगे हॉस्पिटलच्या जवळचा। या बोर्डाच्या पुढे याच ठिकाणी आता तो गतिरोधक तुम्हाला मिळेल बघायला। या गतिरोधकमुळे अनेकांचे जीव गेलेत, अनेकांचे अवयव मोडलेले आहेत। हा ट्रक आता स्लो चाललेला आहे, तो गतिरोधकवरनं चाललेला आहे। या ठिकाणी अनेक गाड्या एकदम स्पीडमध्ये येतात आणि अचानक गतिरोधक दिसल्यामुळं आपटतात। असंच कालच्या 4 तारखेला एक घटना घडली। सांगलीच्या नवीन वसाहतमध्ये असणारी एक गरीब कुटुंबातली एक महिला, तिचं नाव आहे उषा कांबळे, या गतिरोधकवरनं आपटली आणि तिचा मृत्यू झाला। आज एक घर बर्बाद झालं, एक घरची करती स्त्री गेली फक्त या गतिरोधकमुळे। अरे गतिरोधक कशासाठी आहेत? जीव घेण्यासाठी आहेत का? हे PWDनं सांगावं। या गतिरोधकवर हे पांढरे पट्टे व्यवस्थित नाही आहेत। या गतिरोधकला तुम्ही वास्तविकरित्या या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवणं गरजेचं आहे। त्याचे पैसे किती जाऊ देत, अरे नको तिथं मातीत पैसा घालता तुम्ही आणि इथं रिफ्लेक्टरला पैसे घातले म्हणून काही बिघडणार नाही। उषा कांबळेसारखी एक महिला जर तिचं घर बर्बाद होत असेल तर रिफ्लेक्टरची रक्कम एवढी काही मोठी नाही आहे। त्यामुळं तुम्ही PWDनं या माझ्या रोज एक नवीन विषयाचा विचार करावा आणि या गतिरोधकवर अन्य कुणाचे मृत्यू होऊ नये याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचे रिफ्लेक्टर लावावेत, याला कलर करावा। अन्यथा हा गतिरोधक काढून टाकता येत असेल तर काढावा, अशी माझी विनंती आहे।